रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, पाली, नागोठणे, रोहा, इंदापूर, माणगाव, महाड या सगळ्याच ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे आकाशाकडे बळीराजाचे लागलेले डोळे आता सुखावलेले आहेत। दरवर्षी 7 किंवा 8 जूनला पावसाची हजेरी असते, पण यावेळेस जूनची 20 तारीख उजाडून सुद्धा पाऊस नव्हता, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता। पण 21 तारखेपासून पावसाने हजेरी लावली आणि बळीराजाच्या शेतीच्या आणि पेरणीच्या कामांना वेग आल्याचं चित्र सगळीकडेच दिसतंय। आता शेतीच्या मशागतीची कामं जोरदार सुरू असल्याचं सगळीकडे बघायला मिळतंय, त्यामुळे शेतकरी आता सुखावलेला आहे, शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। मी आता रायगडच्या रोहा मेळा विभाग आणि वरवटीपाली या भागात उभा आहे। आपण पाहिलात तर गेले 15 दिवस पावसाने दडी मारली होती। रोहिणी नक्षत्र असं गेल्याने आजरा उजळला आहे आणि पावसाने 21-22 पासून दमदार सुरुवात केलेली आहे आणि आता मशागतीला वेगळा आपण पाहिलात या ठिकाणी संपूर्ण मशागत सुरू आणि आता हा भात पेरून या संपूर्ण महिला ह्या भाताचे डिकळे फोडून त्यांना पुन्हा भाताची व्यवस्थित लागवड यावी किंवा रोपं तयार व्हावी म्हणून हे संपूर्ण ही मशागत सुरू आहे। आपण पाहिलात तर गेली 15 दिवस बळीराजाचे जो लक्ष लागला होता तो संपूर्ण आकाशाकडे लागला होता आणि अशातच काल 21-22 पासून दमदार पावसाने हजेरी लावल्या कारणाने मशागतीच्या कामांना वेग आलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे। एखादी पाहिलात तर या पावसासाठी आकाशाकडे लागले होते, परंतु आज चांगला पावसाचा पाऊस प्रमाणात पडल्या कारणाने या ठिकाणी मशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। मशागत चालू झाली, अजून परत मशागत चालू आहे। आता ह्याच्या पुढे असाच पाऊस पडू दे आणि आमच्या शेतीला बल येऊ दे, यश येऊ दे आणि असाच सुखाचा दिवस जाऊ दे, हीच बळीराजाकडे माझी अपेक्षा आहे। 7 जूनपासून पाऊस पडायचा, पण आता 22 जूनपासून पाऊस पडायला लागला। आमचे सर्व डोळे आकाशाकडे लागलेले, पण आता 22 तारखेपासून पाऊस लागल्यानंतर आमच्या पेरणीला जोर आलेला आहे आणि आता असा सातत्याने पाऊस पडून शनी आमच्या रोप चांगले व्हावा आणि असे आनंदाने पाऊस पावसाने आपला रुजून शनी आम्हाला लावण्यासाठी असा पडून शनी आमच्या आनंदाचे दिवस दाखवावे हेच ईश्वरी चरणी प्रार्थना करते। न्यूज सागर जैन, रायगड।